तर आज होती आमची ॲनिव्हर्सरी आणि ॲनिव्हर्सरी म्हटलं तर खाण्यापिण्याचा बाहेर फिरण्याचा तर बेत पाहिजेच. म्हणून आज आम्ही विचार केला की गोरेवाडा इंटरनॅशनल झू पार्कमध्ये जाण्याचा. आतमध्ये येताच आम्हाला आमच्याकडून पार्किंग चार्ज घेण्यात आला आणि मग आतमध्ये आम्ही अशी गाडी पार्क केली. इथे 2 व्हीलरसाठी सेपरेट आणि 4 व्हीलरसाठी पार्किंग आहे. आम्ही इथे एक छानसा फोटो काढले. नंतर इथे खूप छानशी हिरवळ आहे. हिरवळ बघून आमचं मन देखील झालं की फोटो काढण्याचं. मग त्यांनी माझ्या आणि मी त्यांच्याशी खूप छान फोटो काढले. अस्वलासोबत, मोरासोबत, हरणांसोबत आणि ते खूप छानसे असे कॅन्टीनसुद्धा आहे नाश्ता करण्यासाठी. नंतर आम्ही सकाळची 9:15ची नॉन AC बस पकडली. कारण सकाळचीच वेळ होती तर AC बसची गरजच नाही, वेळ लागली. नंतर आम्ही लेपर्डच्या एरियामध्ये आतमध्ये आलो. तर इथे खूप आतमध्ये आम्हाला नेल्यानंतर इथे लेपर्डसाठी आर्टिफिशियल तळी, नंतर त्याच्यासाठी हाऊसेस देखील तयार करण्यात आलेले होते. ह्या झूमध्ये 4 लेपर्ड आहेत, त्यापैकी आम्हाला 3 दिसले. हा बघा, त्यातील एक लेपर्ड सावलीखाली बसलेला आहे. दुपारची उन्हाची वेळ होती, त्याच्यामुळे सगळे प्राणी असे उन्हामुळे सावलीत येऊन बसलेले होते. नंतर आम्हाला पुढे आल्यानंतर 2 लेपर्ड दिसले. ह्या झूमध्ये 2 अस्वल आहेत, त्यापैकी आम्हाला त्याच्यातील एक दिसलं. हे बघा किती छान चालत आला, पण आम्हाला बघून त्याने रस्ताच चेंज केला. नंतर पुढे आल्यानंतर इथे खूप भला मोठा हरणांचा कळप दिसला. खूप वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या कलरचे हरणी होती. त्याच्यात एक रेनडिअर देखील होता. इथे एक पांढरं हरिण तर आम्हाला बघून तर पळूनच गेला. तर इथे पण 2 हरिण बसलेले आहेत आणि अजून पुढे आल्यानंतर हे बघा 2 हरणे कसे भांडतात, जणू काही नवरा बायकोच आहेत. नंतर पुढे आल्यानंतर खूप पुढे आल्यानंतर आम्हाला ना इथे मोर दिसला. तुम्हीही बघू शकता, हा मोर त्या हरणांच्या मागे आहे. हा बघा मोर तो. हे बघा हरिण कसं करते. नंतर पुढे आल्यानंतर आम्हाला वाघ दिसला. ह्या प्राणी संग्रहालयामध्ये आई आणि तिचा राजकुमार असे 2 वाघ आहेत. हे वाघ फक्त सकाळचे आणि संध्याकाळचेच दिसतात, कारण दुपारच्या वेळी सगळे प्राणी हे सावलीच्या शोधात आतमध्ये जाऊन बसलेले असतात. नंतर पुढे आल्यानंतर आम्हाला फॉक्स दिसला. हा फॉक्स फक्त पळतच होता. त्याच्यासाठी त्याचं एरिया तयारच करण्यात आलेला नव्हता, म्हणून त्याला बंदिस्त ठेवण्यात आलेलं होतं. हा बघा कसा पळतोय. तर तुम्हालाही किती प्राणी दिसले ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.